या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उद्या इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरामध्ये निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। केंद्रीय निवडणूक आयोगानं मतचोरींच्या आरोपांवर उत्तर न दिल्यास लोकचळवळ उभारू, नाना पटोलेंचा इशारा। तर मत चोरीच्या आरोपानंतर काँग्रेस निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरामध्ये जनआक्रोश आंदोलन। राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उग्र आंदोलन करण्यात येणार। उद्धव ठाकरे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईमध्ये महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, संजय राऊतांचे संकेत। ठाकरे बंधू एकत्र लढत असतील पण महाविकास आघाडीमध्ये तसा प्रस्ताव नाही। तसा प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर चर्चा करू। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। कथित बोगस मतदारांसाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा। निवडणूक आयोगाचं ट्विट करत राहुल गांधींना आव्हान, पुरावे सादर करा। कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर। महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली। 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागल्यात। पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय। पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। पवारांनी गौप्यस्फोट केलेली माणसं कोण होती ते त्यांनाच माहिती। शरद पवारांनीच त्या 2 जणांची नावं सांगावी, एकनाथ शिंदे यांचं आव्हान। निवडणूक आयोगानं आरोपांवर 3 वेळा उत्तर दिलं आहे। आपण पराभूत झालो हे मान्य न करता आपल्या पाठीवर शाबासकी देण्याचा हा नवीन उपक्रम। शरद पवारांनी केलेल्या दाव्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची टीका। शरद पवारांचा दावा 100% खरा। राहुल गांधींनी 6 महिने मतदार यादीवर काम करून आयोगाची चोरी पकडली। आयोग मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज देत नाही, अरविंद सावंत यांची टीका। 2 जण आले होते हे शरद पवार आता का बोलत आहेत? शरद पवारांनी त्या 2 लोकांची तक्रार करायला पाहिजे होती। पवारांच्या दाव्यानंतर आमदार मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, मग भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवारांचा निशाणा। शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरे यांची टीका। मतदार यादीमधील धांदलीसाठी 2 व्यक्ती पवारांकडे आल्या होत्या। 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितलं, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने पडेना। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। पवारांनी त्यांना भेटलेले अधिकारी कोण हे सांगावं, दानवेंचं आव्हान। पवारांकडे जी 2 माणसं गेली होती ती माणसं ते राहुल गांधींकडे कशासाठी घेऊन गेले? गुन्हा लपवणारा देखील गुन्हेगार असतो। शरद पवारांच्या दाव्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। आमची वाटचाल सरळ आहे, मी कधीही तिरकं जात नाही, पवारांच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल। सिद्धेश शिंदेवर महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। इंस्टाग्राम पोस्ट करत सिद्धेश शिंदेंनी आरोप फेटाळले। तक्रारदार महिलेवर सध्या KM रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेत विचारपूस केली। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। दबाव टाकून महिलांना बोलावलं का? SIT मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी। जळगावच्या 40 गावामध्ये एकनाथ खडसेंविरोधात भाजप आक्रमक। खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला। रुपाली चाकणकर चेकाल्या आहेत, खडसेंनी केलं होतं वक्तव्य। भाजपच्या आंदोलनाला उत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर वाद विकोपाला। शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणी घोटाळा।
आयोगाकडे माहिती मागूनही दिली गेली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. नागपूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रा. नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटील अनुपस्थित. जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधील बैठकीला उपस्थिती. मंडल यात्रा म्हणजे नौटंकी. पवारांच्या यात्रेवर बावनकुळेंची टीका. पवारांच्या पक्षाला ओबीसींचा कुठलाही कळवळा नाही, बावनकुळेंची टीका. कामं मी करून देखील रावसाहेब दानवेंची बातमी कशी होते. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचं मिश्किल वक्तव्य. तर उत्तर देताना पाय आपटत दानवेंकडून स्वतःच्या कामांचा दाखला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत समाज ठरवणार. आरक्षणाच्या भूमिकेवर मी आणि समाज ठाम. समाज योग्य निर्णय घेईल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. अंबरनाथमध्ये मनसेला मोठा धक्का. मनसेच्या जिल्हा संघटक, शहराध्यक्ष आणि शहर संघटकाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश पार पडला. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक. हेदतवडच्या सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक. राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधव यांचा आरोप. पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे मारहाण प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. 4 जणांना यापूर्वीच 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धाराशिव ड्रग्ज प्रकरणामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील आमने सामने. ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत का बोलला नाहीत ओमराजे निंबाळकर यांचा सवाल. तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव बदनाम केलं जात आहे, राणा जगजितसिंह पाटलांचं प्रत्युत्तर. माधुरी हत्येसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये संयुक्त याचिका दाखल करणार. मठाच्या परिसरामध्ये हत्येसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय. मुंबई विमानतळावरचं इंटरनेट काही काळासाठी ठप्प. चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रिया मॅन्युअल मोडवर. एअरपोर्ट परिसरामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज श्रीनगरमध्ये दाखल होणार. सांगलीमधील हजारो पैलवान रक्तदान करणार. ठाण्यामध्ये महापालिकेकडून वर्षा मॅरेथॉनचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त, त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी. मुंबईतील गणपती बाप्पांचा आज आगमन सोहळा. परळचा महाराजा, करी रोडचा राजा गणपतीचं आगमन होणार. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 10 कोटींच्या फसवणूक रकमेचं वितरण होणार. पोलीस आयुक्तालयामध्ये सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. गणेशोत्सवापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे जुन्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. पुढील आठवड्यामध्ये शिंदे पनवेलपासून तळकोकणापर्यंत महामार्गाची पाहणी करणार. गेल्या वर्षी शिंदेंनी कशेडीपर्यंत या महामार्गाची पाहणी केली होती. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या मुजोर महेंद्र संकलेचाची गाडी जप्त. त्यासह शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. संकलेच्यानं दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य दिलं होतं. मुंबईमध्ये कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणाऱ्यांवर कारवाई सुरूच. कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी आतापर्यंत 173 जणांना दंड. नियमांचं सर्वाधिक उल्लंघन दादर कबुतरखान्याजवळ. पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात. कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल. राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार. 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार. वसतिगृह उभारण्यासाठी 1200 कोटींची तरतूद. संजय शिरसाट यांची घोषणा. कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया केली जाणार. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी ही संवर्धन प्रक्रिया केली जाणार. नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीचा रिक्षावर बसून फेरफटका मारत स्टंट. रिक्षावर बसून स्टंट करताना रिक्षामध्ये रिक्षाचालक नाही. स्टंट करणाऱ्या विरोधात तुर्भे पोलिसात गुन्हा दाखल. विधानभवनात देखील आता फेशियल रेकग्निशन सिस्टीम बसवणार. विधानभवनातील राड्यानंतर अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. पंतप्रधान पीक विमा योजनेमधील खरीप आणि रब्बीमधील रखडलेले दावे निकाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 921 कोटी रुपये जमा होणार. आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांमध्ये आता कमीत कमी 50,000 रुपये ठेवावे लागणार. 1 ऑगस्ट 2025 नंतर बँकेत उघडलेल्या सर्वच खातेदारांसाठी हा नियम लागू.
राज्यामध्ये 11वी प्रवेशाच्या 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर 12 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश, अद्यापही 9.5 लाखांवर जागा रिक्तच. पुण्याच्या भोरमधील कोळेवाडीमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा. आदिवासी समाजातील थोर पुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन म्हणून वाघदेवाची भव्य मिरवणूक. मुंबई बंगळुरू पुणे हैदराबाद मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी NHAI कडून उपाययोजना. गेल्या 2 महिन्यांमध्ये 150 पेक्षा अधिक बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आणखी 150 जणांना नोटीस. पुण्याच्या उरळी कांचन परिसरामध्ये तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार. 30 वर्षीय तरुणावर उरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा लसी गावामध्ये शेतातून अचानक धूर आणि गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परभणी शहराच्या मध्यवस्तीमधील अतिक्रमण काढण्याची मागणी. सुभाष रोड परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे परिसरामध्ये दुर्गंधी. परभणीच्या सेलूमधील रवळगावमध्ये शेतकऱ्याचं अन्नत्याग आंदोलन. सेलू तालुक्यातील 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथल्या महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा. गेल्या 20 वर्षांपासून वडेगाव वासियांना 20 वर्षांपासून पाण्यासाठी बोरवेलवरून अवलंबून राहण्याची वेळ. गोंदिया जिल्ह्यामधील ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन निर्वाह भत्ता सरकारनं अडवला. 4 महिन्यांपासून राज्यातील 4000 विद्यार्थी अडचणीत. निर्वाह भत्ता जमा करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावसह परिसरामध्ये मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव. पावसानं उघडीप दिल्यानं पिकावर फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. प्रकाश लक्ष्मण सोनटक्के असं मृत व्यक्तीचं नाव. भंडाऱ्यामध्ये काल जुन्या वादातून दोघांची हत्या झाल्याची माहिती. रक्षाबंधनाच्या दिवशी हल्ला झाल्यानं पोलीस बंदोबस्त तैनात. जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडची गँग अद्यापही सक्रिय. कराडच्या समर्थकांनी एका तरुणाकडून कराडविरोधात काही बोलणार नाही असा माफीचा व्हिडिओ बनवून घेतला. बीडमध्ये आणखी एका तरुणाचा बंदुकीसोबतचं रील व्हायरल. संबंधित तरुण वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा दावा. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आजही कायम. 4 महिन्यांपासून पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ. उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावचे मेहरा कुटुंबीय सुखरूप परतले. भुसावळ रेल्वे स्थानकावर मेहरांच्या नातेवाईकांनी जोरदार स्वागत केलं. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये नागपूर निन्नाज संघाला प्रथम क्रमांक. तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीमध्ये 5 संघ पोहोचल्यावर 2 संघ डिस्क्वालिफाय. मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे ब्रँड अँबॅसेडर ख्रिस गेल यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान. भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार. दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती. भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं आणि युरियाचा समावेश. बीडच्या परळीमध्ये नशेखोर तरुणाचा आपल्याच कुटुंबियांवर हल्ला. चाकू हल्ल्यामध्ये आजीचा जागेवरच मृत्यू तर आई आणि वडील गंभीर जखमी. आरोपी अरबाज कुरेशी पोलिसांच्या ताब्यात. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.